भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाच्या स्थितीत जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळतोय। मात्र पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारतीय व्यापाऱ्यांनी आता धक्का दिलाय। तुर्कीच्या सफरचंदांवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला। त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झालेत आणि परिणामी इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर आता वाढलेत। घाऊक बाजारामध्ये 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये आणि किरकोळ बाजारामध्ये प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे। जगभरातून विविध देशांकडून भारताला पाठिंबा मिळत आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला तुर्कीने हा पाठिंबा दिलेला असताना त्या व्यापाऱ्यांनी अशा प्रकारे बॅन तुर्की हा ट्रेंड चालवत तुर्की सफरचंदांवर हा बहिष्कार घातलेला आहे। टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे आणि तो देशविरोधी कारवायांना पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलंय की टर्कीचं सफरचंद खरेदी करायचं नाही। किरकोळ विक्री खरेदी करणारं गिराईक ज्या टायमाला विचारतं की हा ॲपल कुठला आहे टर्कीचा असं म्हणलं तर स्पष्टपणे नकार देतं आणि जर किरकोळ गिराईकांनी जर त्या मालाला त्या फळाला जर नकार दिला तर टर्कीचं कमीत कमी जसं झेंडे अण्णा म्हणले की 1000 कोटी CR+ तोटा होऊ शकतो, आर्थिक बंदी टर्कीची होऊ शकते। तुर्कीला आठवड्याला म्हणजे जरी 100 CR+ त्यांना लॉस होणार आहे। असं एक जर 2-3 महिने जरी धरलं तर 1000 CR+ हा तुर्कीला नुकसान होणार आहे आणि जे देशाच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात तुर्की ॲपल आणि तुर्कीचे जेवढे ॲटम आहेत त्याच्यावर सगळ्यावरती आम्ही बॅन घालणार।